बाबर कुमा
म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे हा उतारिला पार हा उतारिला पार हा उतारिला पार हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा हा उतरिला पार हा उतारिला पार हा उतरिला पार हा उतारिला पार हा उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट हा उतारिला पार हा उतारिला पार हा उतारिला पार उतारिला पार हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा पार कुमार जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार 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 हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार 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 जय विठोबार
रघुमाई शरण जावे मनावानी शरण जावे मनावानी शरण जावे मनावानी शरण जावे शरण जावे मनावानी शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे तो हा सर्व भावे देवासी तुहा भूत दीन पार तुहा भूत दीन पार मन बोनी शरण शरण जावे भावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तू आभूत दीन पार तो आभूत दीन पार पवदोस्तार नतेचा पवदोस्तार
मरे बाबा मबने मबने साने रे दादा पमज बबदो दरे दरे मरे बाबा बाबा ने रे बने बने रे विठ्ठल 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 विठ्ठल
शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम सरे चरण संतासे सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणि मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी संताची ये माथा चरणावरी संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पाऊलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानिल संतांचे रंजाऊ चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आत्मकल्याणाचा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून समाजाला करतायत. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये ज्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे तसं या मृत्यू लोकामध्ये अनेक असणारे जीव आहे. काही जीव अंड्यापासून जन्माला येतात त्यांना अंड्याच म्हणतात. काही जीव या सृष्टीमध्ये जाराच्या वेष्टनातून जन्माला येतात त्यांना जारच म्हणतात. या सृष्टीमध्ये काही जीव घामापासून जन्माला येतात त्यांना स्वेदच असं म्हणतात. आणि याच सृष्टीमध्ये काही जीव पृथ्वीच्या भूगर्भामधून उकडून जन्माला येतात त्यांना उद्बीज म्हणतात.
चार खाणी आहे. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, आटे. म्हणजे अंड्यापासून जन्माला येणाऱ्या जीवाला अंडज म्हणतात, जाराच्या वेष्टनातून जन्माला येणाऱ्या जीवाला जारज म्हणतात, घामापासून काही जीव जन्माला येतात त्यांना स्वेदज असं म्हणतात, आणि पृथ्वीच्या भूगर्भामधून काही जे जीव जन्माला येतात त्यांना उद्भिज असं म्हणतात. पण या ठिकाणी जन्म ज्याचा होतो त्याचा मृत्यू होतो. कारण जातस्यहि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशलेते पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू हा अटळ आहे. कुणी असो, राजा असो, रंक असो, लहान असो, मोठा असो, या गावचा असो, दुसऱ्या गावचा असो, कोणी असो, आयुष्य संपलं. कारण आयुष्य घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारे संसाराच्या नेईल ओढोनी ठाऊके नसत. आयुष्य संपलं म्हणजे जावं लागतं. आपली इच्छा नसली तरी जावं लागतं. म्हणून या सृष्टीमध्ये एकाचं वर्ष श्राद्ध होतं, म्हणून या सृष्टीमध्ये एकाची जयंती होते, म्हणून या सृष्टीमध्ये एकाची पुण्यतिथी होते. विठ्ठल 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 विठ्ठल. येथे नाही उरो आले अवतार हेरते पामर जीव किती पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार हेरते पामर जीव किती. हेरते पामर जीव किती. येथे म्हणजे जिथं तुम्ही आम्ही बसलेलो आहोत तिथं. येथे नाही उरो आले अवतार. इथं भगवंताचे अवतार मृत्यू लोकामध्ये झाले. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्णादी अवतार इथं झाले. भगवान या ठिकाणी येतो कशा करता? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवंताचा अवतार होतो. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये येतात. पण मृत्यू लोकातला नियम सांगितला इथं संत महापुरुष. येथे नाही उरो आले अवतार म्हणून एकाची जयंती. साधू जरी असला तरी त्यालाही देह आहे, शरीर आहे, आणि त्या शरीराला आयुष्य आहे. संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जडजीवांचं कल्याण करण्याकरता, अज्ञानाला सज्ञान बनवण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता इथं येथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी. इथं उपकार करण्याकरता संत इथं आले. पण शरीराचं आयुष्य संपल्यामुळं गेले दिगंबर. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. जगा माझी राहिल्या त्या कीर्ती. जगा माझी राहिल्या त्या कीर्ती. जगा माझी राहिल्या त्या कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती. कितीतरी संत इथं आले. इथून समाजाला मार्गदर्शन, परमार्थाचं मार्गदर्शन, देवाकडं जाणारा मार्ग,
संत महात्मे येथे उपकारासाठी आले घर जाय वैकुंठी. म्हणून साधू गेल्यानंतर साधूंना ज्या तिथीला देह ठेवला, म्हणून साधू गेल्यानंतर साधूचा पुण्यतिथी सोहळा होतो. एकाची जयंती होते आणि एकाचं वर्ष श्राद्ध होतं. इथं वर्ष श्राद्ध होतं, प्रत्येकाचं होणार. प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध होणार, कारण याला संसार असं म्हणतात. संसार म्हणजे काय? जो सतत सरकत राहतो त्याला संसार असं म्हणतात. संसार शब्दाची व्याख्या आद्यगुरु शंकराचार्य करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे. संसार त्यालाच म्हणतात. संसार म्हणजे जो सतत सरकत राहतो, ज्याला गळती लागलेली आहे. गळती प्रत्येक गावाला गळती लागलेली आहे. जसं झाड असतं ना, झाडाला पानं येतात बघा. झाडाला आलेली पानं कालांतरानं पिवळी होतात आणि पिवळी झालेली पानं खाली गळतात ना. जसं महाराज उदाहरण सांगत असतात, एक झाडाचं पान पिवळं झालेलं खाली गळालं, खाली गळाल्याबरोबर त्याच्या पाठीला लागलं रडायला. ते झाडाचं पान रडायला लागलं. ते रडणाऱ्या त्या असणाऱ्या पानाला झाडानं पाहिलं वरून, झाड हसायला लागलं आणि पान खाली रडतं. पानाला रडताना पाहिलं, झाड हसायला लागलं. रडता रडता पानानं झाडाला विचारलं, आजपर्यंत माझं सगळं जीवन मी तुझ्या सहवासामध्ये घालवलं, उभं जीवन माझं तुझ्या संगतीमध्ये गेलं. आज मी खाली पडलो, मला पाठीला लागलं आणि तू खुशाल हसतो. झाडानं उपदेश करायला सुरुवात केली. झाडानं सांगितलं, बाबा आता तू पिवळा झाला होता. झाड म्हणतं त्या पानाला, आता तू पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं. कारण तू जर गळाला नसता तर मला नवीन पालवी लागली. गळतीच लागलेली इथं संसारामध्ये गळती लागलेले. आजा मेला पणजा मेला बाप मसना मेला. आजा मेला पणजा मेला बाप मसना मेला. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचुने तुझा ठाव नाही मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचुने तुझा ठाव नाही मोठे. असं एक घर नाही, असं एक गाव नाही, असं एक घर नाही, असं एक गाव नाही की ज्या गावामध्ये कोणी जात नाही. जात नाही म्हणण्यापेक्षा शरीर आहे, शरीराला आयुष्य आहे. आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून अनेक आतापर्यंत गेले. म्हणून आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तू, याला संसार असं म्हणतात. या संसारामध्ये आज तुम्ही आम्ही आलेलो आहोत. तुम्ही आम्ही सुद्धा मृत्यूच्या दिशेने निघालेलो आहोत. कारण 3 अवस्था शरीराच्या असतात प्रामुख्यानं. ढोबळ मानानं 3 अवस्थेचं वर्णन केलं. एक बालपणाची अवस्था, जन्म झाल्यानंतर एक बालपणाची अवस्था, त्यानंतर एक तारुण्य अवस्था म्हणजे तरुणपणा, तारुण्य अवस्था, आणि एक शेवटच्या अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था. 3 अवस्थेतून हे शरीर जातं. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यदा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. एक दिवस शरीराचं आयुष्य संपलं म्हणजे प्रत्येकाला आपला देह ठेवावा लागतो. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित समस्त कोते परिवार आणि ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कैलासवासी आमच्या सौभाग्यवती श्री सुलोचनाबाई सीताराम पाटील कोते परिवारामध्ये त्यांच्या पश्चात पती आहे आमचे श्री सीताराम बापू पाटील कोते, मुलगी आहे सौभाग्यवती आमच्या श्री कावेरी विलास अवताडे, मुलं आहे आमचे श्री साहेबराव सीताराम पाटील कोते आणि त्याचप्रमाणे दिगंबर सीताराम पाटील कोते. नातू आहे आमचे श्री योगेश ज्ञानदेव कोते
आणि श्री महेश ज्ञानदेव कोते, समस्त कोते परिवार आणि उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्राद्धाच्या निमित्तानं, या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. श्राद्ध हा एक विधी आहे. भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार असतात. श्राद्ध हा जो विधी आपण करतो, 16 प्रकारचे संस्कार भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये असतात. संस्कारापासून भारतीय वैदिक सनातन संस्कृतीला शुभारंभ होतो. जन्म झाल्यानंतर नामकरण संस्कार आहे, विवाह संस्कार आहे, आदी अनेक हे जे काही 16 संस्कार आहेत त्यामध्ये शेवटचा एक संस्कार आहे ज्याला म्हणतात अंत्येष्टी संस्कार. अंत्येष्टी संस्कार म्हणजे शेवटचा संस्कार. शेवटचा संस्कार जो असतो तो शेवटचा संस्कार स्मशानभूमीमध्ये होतो मनुष्याचा. शेवटचा संस्कार स्मशानभूमीमध्ये असणारं डेड बॉडी झालेलं हे शरीर नेलं जातं. चितेवर असणारा देह ठेवला, चितेवर देह ठेवला, मुलांना खालून आग्ने दिला. काही क्षणामध्ये हे पंचमहाभूताचं शरीर जळून भस्म झालं. झालेलं भस्म दुसऱ्याच दिवशी एखाद्या गुणीमध्ये पोत्यामध्ये भरवलं आणि गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये नेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं. गेलं ते वाहूनही समुद्राला, समुद्राला वाहून गेलं. मग आता वर्ष श्राद्ध कुणाचं करायचं? विठ्ठला 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 विठ्ठला. शरीराची ही प्रोसेस आहे. शरीर हे पंचमहाभूताचं आहे आणि शरीराचं आयुष्य संपल्यामुळं या शरीराला स्मशानभूमीमध्ये नेलं, अग्नी दिला, शरीराचं भस्म झालं आणि हे झालेलं शरीराचं भस्म गंगेमध्ये टाकलं, वाहत्या पाण्यामध्ये ते वाहून गेलं. आता वर्ष श्राद्ध कशा करता करायचं? विषय महत्वाचा आहे. वर्ष श्राद्ध का बरं करतो आपण? ज्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या व्यक्तीच्या शरीराला आपण काय केलं याची कल्पना सर्वांना आहे. शरीर आहे, शरीराचं आयुष्य संपलं होतं आणि त्यामुळे त्या शरीराला तुम्ही आम्ही घेऊन स्मशानभूमीमध्ये गेलो. चितेवर देह ठेवला, अग्नीमध्ये ते शरीर जळून भस्म झालं. ती राखही आपण आपल्या देवघरामध्ये पूजेकरता ठेवली नाही, ती राखही गेली वाहून समुद्राला. मग आता वर्षश्राद्ध कशा करता? वर्षश्राद्ध, श्राद्ध या शब्दाचा अर्थ होतो श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. म्हणजे आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी शास्त्रानं श्रद्धायुक्त अंतकरणानं करायला म्हणून सांगितला त्याचं नाव आहे वर्षश्राद्ध. विठ्ठला 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 विठ्ठला. तर मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही. मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन असतं. कारण मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन असतं तर याला पुरावा काय? मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन असतं असं सहज बोलून जाणं वेगळं, परंतु याला पुरावा काय नेमका? मृत्यूनंतर मनुष्याचं जीवन असतं म्हणजे कारण या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जीवन जगत असताना 2 प्रकारचं कर्म करतो. 2 प्रकारचं कर्म. एक तर त्याच्या जीवनामध्ये या जीवनाचा प्रवास करत असताना मनुष्याकडून एकतर पाप कर्म घडतं, नाहीतर दुसरं कर्म म्हणजे पुण्यकर्म घडतं. म्हणजे हा जीवनाचा प्रवास करत असताना मनुष्याकडून एकतर पाप कर्म घडतं, नाहीतर एकतर पुण्यकर्म घडतं. मग आता पुण्यकर्माचं फळ भोगण्याकरता जसं आपण म्हणतो की जीवनामध्ये त्या व्यक्तीनं पुण्यकर्म केलं, मग पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीला कोणता लोक मिळतो? स्वर्गलोक मिळतो. पुण्याचं फळ आहे. पुण्यकर्म जीवनामध्ये जर केलं तर पुण्याचं फळ भोगण्याकरता त्या व्यक्तीला स्वर्गामध्ये पाठवलं जातं. आणि जीवनामध्ये जर पाप कर्म केलं तर पाप कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्या पापाचं फळ भोगण्याकरता नरकाला पाठवलं जातं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे मनुष्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचा सर्वनाश झाला असा त्याचा अर्थ नाहीये. पाप कर्माचं फळ भोगण्याकरता नरक आहे, पुण्य कर्माचं फळ भोगण्याकरता स्वर्गलोक आहे. म्हणजे याचा अर्थ या पंचमहाभूताच्या शरीरानं जरी कर्म केलं आणि ते पाप कर्म केलं तर नरक आहे, पुण्य कर्म केलं तर स्वर्ग आहे. म्हणजे याचा अर्थ मृत्यूनंतर मनुष्याच्या सोबत पाप पुण्य रूपी शिदोरी येते. पंचमहाभूताचं शरीर जळून इथं भस्म झालं, परंतु केलेलं जे कर्म आहे
केले कर्म झाले तेसी भोगा आले उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती ओ केले कर्म झाले त्याची भोग आले 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 उपजले मेरे ऐसे किती उपजले मेरे ऐसे की उपजले मेरे ऐसे किती उपजले मेरे ऐसे की ओ केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले ते भोगाले केले कर्म झाले ते भोगाले कर्म मनुष्याच्या सोबत येतं पाप पुण्य रूपी शिदोरी मनुष्याच्या सोबत मृत्यू नंतर येते मृत्यू म्हणजे सर्वनाश नाही म्हणून आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी श्रद्धायुक्त अंतकरणानं केला जातो त्याला श्राद्ध असं म्हणतात आपल्या वाट्याला आलेले हे जे कर्म आहे याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात आणि हे कर्म हे आपलं कर्तव्य आहे म्हणून या हे असणारं कर्म करावं परंतु आपल्याला सुद्धा मनुष्य शरीर मिळालेलं आहे आपल्याला सुद्धा नरदेह मिळालेला आहे आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ हा जो विधी आहे आपण श्रद्धायुक्त अंतकरणानं करतो हे बरोबर झालं परंतु एक दिवस आपलंही होणार आहे आपलंही शरीर आहे आपल्याही शरीराला आयुष्य आहे या ठिकाणी आल्यानंतर जसं आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ हा विधी आपण करतो करावा कर्तव्य म्हणून करावा इथं आल्यानंतर आपलं कर्तव्य काय आपल्याला नरदेह मिळाला इथं जगद्गुरु तुकाराम महाराज साधू संत त्यांचं म्हणणं आहे की या मृत्यू लोकामध्ये आया है सो जाएगा राजा रंक फकीर कुणी असो उगवलेला सूर्य इथं मावळतो ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो जो उगवतो तो मावळतो मग एक दिवस आपलाही मृत्यू होणार आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाचा मृत्यू होणार आहे संत महात्मे तुम्हाला आम्हाला नवे या समाजाला आत्मकल्याणाचा उपदेश करतात महाराज का बरं उपदेश करतात का म्हणून उपदेश करतात महाराजांचा शब्द या अभंगामध्ये आपण जर पाहिला पहिला शब्द प्रयोग केलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणून महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काय करावं देवाची शरणागती मनुष्य शरीरामध्येच होते मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला का म्हणून देवाला शरण जायचंय का म्हणून देवाचं भजन करायचंय 84 लाख योनी आहे ब्रह्मांडामध्ये आणि 84 लाख योनी मधून हाच असणारा मनुष्य देह याच मनुष्य देहामध्ये भगवंताचं भजन याची देई गडे देवाचे 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 भजन आणि काही ज्ञान नाही गोटे आणि काही ज्ञान नाही
देवाचे भजन याची घडी घडी देवाचे भजन या ब्रह्मांडामध्ये 84 लाख योनी आहे. एक सगळ्यात मोठा एक प्राणी आहे या जगात, हत्ती. पण हत्तीला हात आहे का? हत्ती कधी कीर्तनाला येतो का? बैल कीर्तनाला येत नाही. म्हशी कधी कीर्तनाला येत नाही. बैलही येत नाही. बैलाचं सांगतो मी. म्हशी येत नाही, बैल येत नाही, हत्ती येत नाही. कीर्तनाला भजनाला योग्य असणारा देह म्हणजेच मनुष्य देह. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती. मनुष्य शरीर दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. या सृष्टीमध्ये अनेक देह आहे, नवे 84 लाख योनी आहे. आणि त्या 84 लाख योनीमध्ये भगवंताची प्राप्ती ज्या देहानं होते, भगवंताचं भजन ज्या देहानं होतं, तो देह म्हणजे मनुष्य देह. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर, कारण भगवंताचं भजन करण्याकरता बघा तुम्ही सुखसुविधा दिली, इंद्रिये हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवापन भवरोग, नासी जीवापन भवरोग, दिली इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, पाय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये मनुष्य शरीर दिलं, मानव देह दिला. हा देह तसं पाहिलं तर ती मदालासा म्हणते, हा देहो नाशिवंत मळाचा बांधा, देह नाशिवंत मळाचा बांधा, परिचर्मा घातले कर्म कीटकाचा सांधा, घातले कर्म कीटकाचा रव रव दुर्गंधी रे मंगळतीचा बांधा, दुर्गंधी मंगतीचा स्मरे त्या हरिहरा चरण साई गोविंदा, हरिहरा चरण दारी गोविंदा, मर्यादे मडालसा सोरे बाळ, मर्यादे मडालसा सोहम सोरे बाळ, हे वही मदालसा सोहम रे बाळा, वही मदालसा सोहम रे बाळा, शरीर आहे या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला आपला देह ठेवावा लागणार आहे. आणि आपलाही देह नाशिवंत देह जाणार, प्रत्येकाला आपला देह ठेवावा लागणार आहे. परंतु जे भजन मनुष्य देहामध्ये करता येतं, इतर देहामध्ये ते भजन नाही करता येत. मनुष्य शरीर असं आहे की हे मनुष्य शरीर, त्या असणाऱ्या मनुष्य शरीरामध्ये दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण. या मनुष्य देहानं भगवंताची प्राप्ती होते, या मनुष्य देहानं भगवंताची प्राप्ती होते. म्हणून या मनुष्य देहाला आल्यानंतर, कारण हा मनुष्य देह एका वर्गाला मिळाला पण आणि कळाला पण. साधू संतांना मनुष्य देह मिळाला आणि कळाला, म्हणजे मिळाला पण आणि कळाला पण, म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाचा शेवट होणार, प्रत्येकाचा शेवट होणार. शेवट म्हणजेच मृत्यू.
प्रत्येकाचा शेवट होणार, परंतु शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता काय करावं? याकरता सावध होनी भजनी लागा, देव करा कैवा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाघा सुहम वाघा, अहम वाघा सोम वाघा, अहम वाघा सुहम वाघा, अहम वाघा सोम वाघा. प्रेम नगरा वारी, प्रेम नगरा वारी, प्रेम नगरा वारी, प्रेम नगरा वारी. सावध होनी बसने लागा, सावध होनी भजनी लागा, सावध होनी बसने लागा, सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता सावध झाले संत महात्मे, सावध झालो हरीच्या आलो जागरण. हा, शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता मनुष्य देह मिळाला पण आणि कळाला पण, दोन्ही गोष्टी घडल्या. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता भगवंताचं भजन आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता प्याला पियो हरि नाम का अखिया कियो लाल, भजन करो भगवान का तो झक मारेगा काल. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, कोणालाच वेळ नाही, पण जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. भगवंताचं भजन आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता मिळाला मनुष्य देह, मिळाला पण आणि कळाला पण. दुसऱ्या वर्गाला मिळाला पण कळाला नाही, तुम्हाला आम्हाला. कीर्तनाला आलो आपण, तेवढ्या पुरते आपण प्रभावित होतो, तेवढ्या पुरते प्रभावित होतो. भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. मृत्यू अटळ आहे, मिळाला पण कळाला नाही. तिसऱ्या वर्गाला मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. पशु पक्ष्यांना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. स्वर्गातील इंद्रादिक देवतांना कळाला पण मिळाला नाही. म्हणून स्वर्गीची अमरी चिताती देवा, मृत्यू लोके भावा जन्म. या मृत्यू लोकामध्ये हा मनुष्य देह मिळाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्या कर्तव्याचं पालन करा. म्हणजे आपल्या वाट्याला आलेले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून कर्तव्याचं पालन करा. आणि आपला शेवट गोड व्हावा याकरता भगवंताची शरणागती. म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, महाराज म्हणतात दुर्लभ असणारा मनुष्य देह मिळाला, या मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताची शरणागती करा. म्हणून तुम्हाला मी सांगतो, ज्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. मनाओनी शरण जावे, 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 मनाओनी शरण जावे. सर्व भावे देवासे, सर्व भावे देवासे, तो हाऊत रील पार, तो हाऊत रील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हावोत रील पार, तो हावोत रील पार. का म्हणून देवाला शरण जायचं? त्याचं कारण सांगितलं की मनुष्य
देह जो आहे हा दुर्लभ आहे आणि हा मनुष्य देह याचं आयुष्य संपल्यानंतर हा मनुष्य देह जर पडला तर पुन्हा मनुष्य देह मिळेल याची शाश्वती नाही. मिळालेला आहे आता. आता मागवता येईल फेरा हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा ओळखी नाही तरी जाल अघोरागा. या मनुष्य देहामध्ये भगवंताचं भजन केलं नाही मग खंती ते न करा होणे गाढ व कुतारा. कारण आम्ही फार दूरचा प्रवास करून आलो मनुष्य देहाला. 84 लाख योनी फिरून आलो. कुठून आलो आम्हाला जर विचारलं तर आम्ही जरा लांबून आलो. कारण तुमच्या गावामध्ये कथा झाली श्रीमद भागवत कथा तेव्हापासून बाहेर होतो आम्ही. आणि आल्यानंतर पहिलंच कीर्तन तुमच्या गावामध्ये 2 महिन्यानंतर. 2 महिन्यापासून आम्ही बाहेर आहोत. कथा गावामध्ये झाली त्यानंतर जसे बाहेर गेलो उत्तर भारतामध्ये तसं काल परवाच्या दिवशी आलो. नंतर असं वाटलं नेमकं कीर्तनामध्ये काय बोलावं आणि सुरुवात कुठून करावी. परंतु साधू संतांची कृपा आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे. आणि आज या ठिकाणी आमचे महेश भाऊ तसं श्राद्धविधी 2 दिवसापूर्वी मला असं वाटतं उरकून घेतला. आणि त्यांचं म्हणणं होतं की ज्ञानदान आणि अन्नदान हे तुम्हीच कीर्तन या ठिकाणी करा. आणि म्हणून या ठिकाणी पहिलंच कीर्तन तिकडून आल्यानंतर उत्तर भारतातून 2 महिन्यापासून मी तिकडंच होतो. आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो. आणि दिंडीत जायचं आहे, दुपारून दिंडीतही निघायचं आहे. तर या ठिकाणी असणारा हा मनुष्य देह दुर्लभ मनुष्य देह आहे. 84 लाख योनी आहे. 84 लाख योनी. एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस जन्म मृत्यूचं दुःख आहे. एक योनी कोटी फेरा. मनुष्य देही वारा मग लागे. साधू संतांना का सांगायचं आहे की हा जो देह आहे हा पुन्हा पुन्हा मिळणारा नाहीये. बहुता दिसा फेरा आला या नगरा. आम्ही कुठून आलो बघा. संत महात्मे बोलून जातात 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या. कुठून आलो ऐका. कुठून आलो 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या. जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरड्या माझी म्हणजे सरपटणारे प्राणी. 11 लक्ष योनी किरड्या माझी घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये. 30 लक्ष योनी पशूंची एक घरी. मानवा भितरी 4 लक्ष. एक योनी कोटी फेरा. आणि मनुष्य देही वारा मग लागे. एका योनीमध्ये कोटी वेळे जन्म मृत्यू असं एका योनीमध्ये कोटी वेळे जन्म मृत्यूचं दुःख आम्ही भोगून आलो. दुरोनी आलो मी गा. फार दूरचा प्रवास आम्ही करून आलो. आणि या मनुष्य देहाला आलो. आता या मनुष्य देहाला आल्यानंतर महाराजांचं म्हणणं आहे का बरं देवाला शरण जायचंय. एकानं विचारलं महाराज तुम्ही म्हणता देवाला शरण जा का म्हणून. महाराज म्हणतात म्हणून तर सांगतो तुम्हाला मी म्हणून. कारण हा जन्म मृत्यूचा जो प्रवास करत आलो जन्माचं एक दुःख आहे. का आईच्या उदरामध्ये राहावं लागतं तिथं जन्माचं दुःख. मातेची या उदर कुहरी. आणि आम्ही तिथून आलो. तिथं काही बसण्याकरता एअर कंडिशन बंगला नव्हता. जिथून आम्ही आलो ज्या आईच्या गर्भाशयामध्ये संकुचित जागेमध्ये बसावं लागलं. मातेची या उदर कुहरी. पचोनी विष्टीच्या दादरी. उकडोनी 9 मास भरी. जन्मोनी मरती आईच्या उदरामध्ये. तिथलं दुःख काय सांगो गर्भीची यातना. काय सांगो गर्भीची यातना. माझा भोगिता नारायण. माझा भोगिता नारायण. हंस माळ मूत्र जाना. हंस माळ मूत्र जाना. तुझा क्षणोक्षण ध्यान.
प्रामुख्याने इथं एक जन्माचं दुःख आहे. भागवत ऐकलं आपण, त्यामध्ये शुकाचार्यांचं जीवनचरित्र ऐकलं. शुकाचार्य आईच्या उदरामध्ये बसले. किती दिवस? तुम्ही आम्ही 9 महिनेच राहिलो तिथं. पण शुकाचार्यांच्या बाबतीत जे वर्णन केलं जातं, शुकाचार्य आईच्या उदरामध्ये ब्राह्मणाची पोर एक खेळासी भ्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ रे. जन्माचं दुःख. घाबरले शुकाचार्य आईच्या उदरामध्ये बसले. 9 महिने नाही, 1 वर्ष नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, मग 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले. ब्राह्मण म्हणजे तुमच्या गावातलं नाही असेल तर. ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले. खेळ म्हणजे असंसार रूपी खेळ. बाहेर आल्यानंतर इथं मारावं लागतं, मग आता बाहेरच यायचं नाही. मग ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे आईच्या उदरामध्ये, आईच्या ओटीमध्ये. ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. पण भगवंतानं आश्वासन दिलं, बाहेर ये शुका, माझी माया तुला प्रभावित करणार. भगवंतानं आश्वासन दिल्यानंतर शुकाचार्य 12 वर्षानंतर बाहेर आले. ब्राह्मणाचे पोरे एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेचे पळून गेले रे. अंगावर एक वस्त्र नाही. आणि जसं जन्माला आले तसं रस्ता धरला, जंगलाचा रस्ता, भगवंताचं भजन करत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा सर्वजण, टाळी वाजवा. प्रेमानं भजन करा 2 मिनिट. हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं भजन करत निघून गेले. हे जन्माचं एक दुःख आहे, एक संसारामध्ये दुःख आहे. साधू संत प्रमाणे सांगता संसार दुःख मूळ. संसारामध्ये दुःख आहे. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक असं उदाहरण दिलं. कुणी एक मनुष्य आहे, 3 दिवसाचा उपवासी आहे. 3 दिवसापासून ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. एका गावामध्ये गेला आणि गावातील एका श्रीमंत व्यक्तीनं त्या व्यक्तीला आमंत्रण दिलं जेवणाचं. दुपारच्या वेळेला जेवायला या आमच्या घरी. आता 3 दिवसाचा उपवासी होता आणि श्रीमंत व्यक्तीनं आमंत्रण दिलं आणि पंचपक्वान्नाचा स्वयंपाकही तयार झालेला आहे. त्या ज्या व्यक्तीला आमंत्रण दिलेलं होतं ती व्यक्तीही जेवायला आली. पण ज्यानं आमंत्रण दिलं त्यानं काही कपट केलं.
जे अन्न बनवलेलं आहे त्या अन्नामध्ये त्या व्यक्तीनं विष घातलेलं आहे. काहीतरी त्याचा नवस असेल, तो नवस पूर्ण झाला असेल आणि त्याकरता त्यानं काय केलेलं असेल नवेस. आणखी काही 2-5 लोक जेवायला बोलावलेले आहे. ताटं वाढले, याच्याही समोर ताट वाढलेलं आहे आणि जवळ बसलेले 2 जण त्यांच्याही समोर ताटं आहे. आता पुंडलिक वरदेव झाली म्हणजे जेवायला बसायचं आहे. पण जवळ बसलेले जे 2 जण आहेत त्यांनी सांगितलं आमच्या ताटातले पदार्थ जरा वेगळे आणि याच्या ताटातले पदार्थ जरा वेगळे, म्हणजे हिरवे आहे. म्हणजे याच्या ताटामध्ये जे वाढलेले पदार्थ आहे, जे अन्न आहे, त्याच्यामध्ये या व्यक्तीनं विष घातलेलं आहे. आता जो 3 दिवसाचा उपवासी आहे, आता पुंडलिक वरदेव झाली म्हणजे आता जेवायचं आहे, भूक लागलेली आहे त्याच्या पोटामध्ये. आणि आता पुंडलिक वरदेव ही झाली आणि त्यानं एक घास हातामध्येही घेतला. पण जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की तुझ्या ताटामध्ये या व्यक्तीनं जे पदार्थ वाढलेले आहे, जे अन्न वाढलेलं आहे, या अन्नामध्ये या व्यक्तीनं विष घातलेलं आहे. आता खाईल का? 3 दिवसापासून उपवासी आहे. 3 दिवसाचा जरी उपवासी असला पण त्याला ज्या वेळेला कळालं की या अन्नामध्ये विष आहे, तो 3 नाही 10 दिवसाचा जरी उपवासी असला तरी ते अन्न खाणार. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसंच, जे विषे रामदिले रस सोये, जय जेवणारा ठावबी होये, तै तो ताटची सांडूने जाये जया परी, तैसे संसाराया समजता जाणे जे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तसं या संसारामध्ये एक दुःख आहे, म्हणजे दुःख बांधवडी आहे. या संसारामध्ये दुःख आहे, एक जन्माचं दुःख आहे, एक संसारामध्ये दुःख आहे आणि एक शेवटचं दुःख आहे जे प्रत्येकाच्या वाट्याला येतं. ते दुःख म्हणजे मृत्यूचं दुःख. मृत्यू आवडत नाही कुणाला? आवडतो का? मर हा शब्द सहन होत नाही माणसाला. आपला एखाद्याला जर धक्का लागल्यानंतर तो म्हणतो तू तिकडं मर, एवढा शब्द जर त्यानं काढला ना आपल्याबद्दल, तू तिकडं मर. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा मर हा बोलून साती आणि मिलिया तरी रडती. मर हा शब्द सहन होत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर तर मरावं लागतं. म्हणजे मृत्यूचं एक दुःख आहे, जन्माचं एक दुःख आहे, संसारात मध्ये असणारं दुःख आहे. आणि म्हणून महाराजांचं म्हणणं आहे, काय करा म्हणून काय करा, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, म्हणून शरण जावो दार पांडुरंगा, शरण जावो दार शरण जावो दादा, पांडुरंगा शरण जावो दादा. आलिया संसारा उठावे गरा, शरण जावो दादा, पांडुरंगा शरण जावो दादा, पांडुरंगा. आलिया संसारा उठावे गरा, शरण जावो दादा, पांडुरंगा शरण जावो दादा, पांडुरंगा. म्हणून नरदेहाला आल्यानंतर आपल्या कर्तव्याचं पालन करावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे विठोबा रखुमाये, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय जय रखुमाई.
रखुमाई दे 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 विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठो जास्त फोटो काढणं चांगलं नसतं. म्हणतात असं की आयुष्य फार कमी होतं. जेवढे फोटो काढले तेवढं आयुष्य कमी होतं. हे सगळं फोटोचंच युग सगळं फोटोचंच चाललं. सोच म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे. कोणत्या देवाला? ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं. आज वारकरी ज्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघाले, शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जा. शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे कायेनं वाचेनं मनानं कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोति यद यत सकलम परस्मै नारायणाति समर्पयामि. भगवंताची शरणागती म्हणजेच भगवंताला शरण जाणं. का तर धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. भगवंताची शरणागती म्हणजेच भगवंताचं भजन. भर दरबारामध्ये जसं द्रौपदीवर संकट आलं, संकटातून सोडवण्याकरता कोणी नाही म्हणून द्रौपदीनं भगवंताची शरणागती पत्करली. 2 हात वर केले, भगवंताची शरणागती पत्करली. हे प्रभो गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवई परिभूता माम किम न जानासी केशव. द्रौपदीचं रक्षण करण्याकरता जो भगवान परमात्मा द्रौपदीचं रक्षण करण्याकरता धावून आला, प्रल्हादाकरता भगवान परमात्मा खांबातून प्रगट झाला. अशा भगवंताची शरणागती म्हणजे अशाच भगवंताचं भजन महाराज म्हणतात या ठिकाणी करावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. भगवंताची शरणागती केल्यानंतर काय होईल तर जन्म मृत्यूचं हे जे दुःख तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेलं आहे, या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्तता म्हणजेच सुटका होईल, ज्याचं वर्णन अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. तो हा उतारील पार, 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 तो हा उतारील पार. भवदुस्तर नदीचा तो हा उतारील पार, तो हा उतारील पार, भवदुस्तर 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 नदीचा तो हा उतारील पार, तो हा उतारील नरदेहाला आल्यानंतर भगवंताचं जर भजन केलं तर काय होईल
तर जन्म मृत्यूचं जे दुःख तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेलं आहे, या दुःखातून सुटका होईल. तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. कारण भगवान फार कृपाळू आहे, दयाळू आहे, करुणावंत आहे. जसं पुतना नावाची राक्षसी नाही भगवंताला मारण्याच्या उद्देशानं आली ना, आपल्या स्तनामध्ये हालहाल विष भरून आली, मारण्याच्या उद्देशानं आली. मारण्याच्या उद्देशानं आलेल्या पुतनेला भगवंतानं सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. एवढा दयाळू आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाययदप्य साध्वी लेभे गतिम धातृचितां ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. जी मारण्याकरता आली होती, मारणाऱ्या असणाऱ्या पुतनेला भगवंतानं सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. म्हणजेच करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे, ज्याचं वर्णन तृतीय चरणामध्ये. करुणावंत अनंत हे नामजा. भगवान आहे, भगवंताचं भजन केलं नरद्याला आल्यानंतर तर तू दयाळू आहे, कृपाळू आहे, कृपेचा सागर आहे, बहु आहे, करुणावंत अनंत हे नामजा. भगवंताची अनेक नाव आहे. अनंत नाम म्हणजे जसं विष्णू सहस्र नाम आहे, त्यामध्ये अनंत हे एक भगवंताचं नाम आहे. अनंत सुद्धा भगवंताचं एक नाम आहे. म्हणजे अनंत म्हणते माझी या स्वामीचे. आणि अनंत नावामधून एखादं जरी नाम, भगवंताचं नाम, मृत्यूच्या वेळेला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भगवंताचं नाम, नामामध्ये शक्ती आहे. तुका म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल. म्हणून भगवंताच्या नामामध्ये एक शक्ती आहे. 2 मिनिटं ज्यांना ज्यांना हात आहे ते हात वर करतील, मोठ्या प्रेमानं 2 मिनिटं भगवंताचं भजन आणि झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम
पावन सीताराम पतित 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 पावन सीताराम रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम 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 असं केल्यानं काय होईल शेवटचा दिवस गोड होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम कारण शेवटच्या दिवशी बघा हेच भजन होतं राम नाम हे राम हे राम हे राम तू ही माता तू ही पिता है तू ही माता तू ही पिता है तू ही तो है राधा का श्याम हे राम हे राम हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी तू अंतर्यामी सबका स्वामी तेरे चरणों में चारों धाम हे राम हे राम हे राम हे राम तू ही सुधारे तू ही बिगाड़े तू ही सुधारे तू ही बिगाड़े इस जग के सारे का हे राम हे राम हे राम हे राम शेवटी राम नाम सत्य आहे भगवंताचं भजन केल्यानंतर भाऊ आहे करुणावंत अनंत हे नामजा तुकाराम महाराज म्हणतात मला स्वतःला याचा अनुभव आला म्हणजे माझा शेवटचा दिवस गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला काय केलं तुम्ही महाराज म्हणतात आम्ही आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा या करता शतम विहाय भोक्तव्यम काय केलं म्हटले 100 कामं सोडून जेवण केलं शतम विहाय भोक्तव्यम 1000 कामं सोडून स्नान केलं 1,00,000 कामं सोडून दान धर्म केला आणि कोटी कामं सोडून भगवंताचं भजन केलं बघा शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम आणि कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत कोटी कामं सोडून भगवंताचं भजन केलं अनुभव आला जगद्गुरु तुकाराम महाराजचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले भगवंताचं भजन करत करत अनुभव आला जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कामने साक्षी आले तो कामने साक्षी आले तुकामाने साक्षी आले तुकामाने साक्षी आले तरी केले प्रकट तरी केले प्रकट तो हावो तरीला पार तो हावो तरीला पार सजी केले प्रगट तरी केले प्रगट तो हावो तरीला पार तो हावो तरीला पार बाबा दुस्ता
तर नदीचा बाबा दोतर दोतर नदीचा नदीचा झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड देवी पुरविले कोण देवी पुरविले कोण झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड बाबा दुसरा नदीचा रे भावा दोतर नदीचा बाबा दुसरा हे भवा दोतर नदीचा भवा दोतर नदीचा तो हा उतरीला पार तो हा उतरीला पार उतरीला पार उतरीला पार तुका म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दोन मिनिटं उठू नका. 2 मिनिटं असो झालेली सेवा या ठिकाणी आज सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने खंडेराव महाराजांच्या असणाऱ्या दरबारामध्ये आज या ठिकाणी ज्या मातोश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आमच्या कैलासवासी सौभाग्यवती श्री सुलोचनाबाई सीताराम पटेल कोते
भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिरशांती देवो, हीच या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण असणारी श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली या ठिकाणी देऊया. आणि 2 शब्द कोणी झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित करण्यात तत्पूर्वी 2 शब्द उठू नका, 2 मिनटं कोणी. आपण जय विठ्ठल करू, आपण बसू.